नमस्कार, ऐश्वर्याज ग्लॅम स्टुडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण फ्रेंच रोल बघणार आहोत कशा पद्धतीने घालतात आणि टिप्ससुद्धा देणार आहे। ठीक आहे, तर चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूयात। आम्ही फ्रंट करून घेतलेला आहे, नॉर्मल असा पफ केलेला आहे। ठीक आहे, नॉर्मल पफ आहे। आता फ्रेंच रोलसाठी पहिल्यांदा एका साईडून आपल्याला पूर्ण केस दुसऱ्या साईडला झुकवून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण एका साईडला वळवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने आणि बरोबर सेंटरला अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने आपल्याला क्लिप लावून घ्यायचे आहेत। आडव्या पिन्सच इथं वापरायच्या आहेत, आडव्या। ठीक आहे, बघू शकता झिगझॅग पद्धतीने मी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि हा जो पार्ट राहतो त्याचा आपल्याला फ्रेंच रोल करायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने हात घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि ही जे एक्स्ट्राचं आहे ते बघू शकता कशा पद्धतीने वळवलं जातं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आतमध्ये घेऊन असं रोल करायचं आहे। ठीक आहे, पूर्ण जे आपलं एक्सटेन्शन म्हणून आपण एक्स्ट्राचे केस वापरतो ते पूर्ण वापरायचे आहेत। ठीक आहे, असं यूपिनने लॉक करायचं आहे पहिल्यांदा मध्यभागी। ठीक आहे, त्याच्या पिन्स आहेत त्यामुळे यूपिन्स लावल्या की एकदम टाईट बसतो, हालत नाही, काय नाही, सुटत नाही, काय नाही। त्यामुळे त्या पिन्स लावायच्या आहेत। ठीक आहे, आणि त्या पिन्स लावल्यामुळे एकदम मधोमध असा आपला फ्रेंच रोल बसला जातो। बघू शकता परत आता हे जे झालं नंतर त्याला आकार व्यवस्थित द्यायचा आहे। खालून जे केस आहेत ते घ्यायचे व्यवस्थित, ते लॉक करायचे, वरून पूर्णपणे आकार द्यायचा आहे त्याला। बघू शकता इथं थोडंसं राहिलेलं आहे, कोम यूज करून पूर्ण त्याला आकार देऊन टाकायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने बघू शकता इथे आपलं फ्रेंच रोल पूर्णतः तयार झालेला आहे। ठीक आहे, आता बघू शकता आधी सगळं बघून घ्यायचं आपला फ्रेंच रोल बरोबर झालं आहे का नाही, पूर्ण आकार व्यवस्थित आला आहे का, सगळ्या बाजूने बरोबर आहे का कुठे मोठा आहे कुठे छोटा आहे असं तर नाही झालेला, जे पूर्णपणे बघायचं आहे। कुठं थोडेसे केस वगैरे बाहेर गेलेले असतील तर छोट्या पद्धतीचे यूपिन्स येतात, त्यांनी ते लॉक करून टाकायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने। ठीक आहे, बघू शकता ह्याला डेकोर करण्यासाठी अशा पद्धतीचे यूपिन्स येतात। फ्लॉवरमध्ये ऑल तुम्हाला जे आवडतील असे फ्लॉवरमधले यूपिन्स तुम्ही घेऊ शकताय। अशा पद्धतीने त्याला डेकोर करायचं आहे, किंवा इथं गजरा लावलात तरी चांगला आहे, किंवा इथं कुठले अजून गुलाब लावलेत, काही पण तुम्ही डेकोर म्हणून तिथे लावू शकता। ठीक आहे, अशा पद्धतीने पूर्ण राऊंड शेपमध्ये त्याला लावायचे आहेत। पूर्ण मग तर मधोमधच नाही, पूर्ण वरतीपर्यंत खालीपर्यंत असे ते यूपिन्स लावायचे आहेत। गजरासुद्धा तसाच लावायचा आहे, म्हणजे अजून लुक जरा इन्हॅन्स होतो। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे। ठीक आहे, असा हा फ्रेंच रोल। तर ही डमे असल्यामुळं टेक्स्चर असं झालेलं आहे। आपले जर नॉर्मल केस असतील तर असं टेक्स्चर होत नाही त्याचे, त्यामुळे त्याची काळजी घेण्यासारखं काही नाही। जरीसुद्धा आपल्या केसांचं जरी झालं अशा पद्धतीने तरी कोमने थोडं विंचारून घ्यायचं, आणि जर तिकडच्या साईडला जर केस आले थोडेसे पुढं तर छोटे यूपीने ते लॉक करून टाकायचे। त्याचं टेन्शन घेण्यासारखं नाही, फक्त व्यवस्थित फ्रेंच रोल जो आहे आपला तो बसला गेला पाहिजे। ठीक आहे, अशा पद्धतीने। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढची हेअरस्टाईल कोणती बघायची आहे हे सुद्धा नक्की सांगा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।